हे बघा एवढं खाणार आम्ही आज कच्चो कार कच्चो हे फक्त लसूण आणि मीठ बरोबर की नाही लसूण आणि मीठ पण ह्याची दिवस तुम्ही दसऱ्याच्या निमित्त कुटुंब सगळं येतं कसं वाटतं तुम्हाला हे बोटीचा त्रास होतो काही नाही नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर। तर मित्रांनो, तुम्ही दसऱ्यानिमित्तच्या जो कोळी बांधव कालिका मातेच्या दर्शनाला जातात, कसं बोटीवर रांगोळी काढली जातात आणि सगळी घरातली मंडळी कशी दर्शनाला जातात, हा तुम्ही पूर्वार्ध पाहिला आणि आपला उत्तरार्ध बाकी होता। पहिल्यांदा आम्ही क्षमा मागतोय तुमच्याकडून, कारण आम्ही आमच्या कामात व्यस्त होतो, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उत्तरार्ध लवकरात पोहोचू शकलो नाही। मित्रांनो, फार पूर्वीपासून किनाऱ्यावर राहत असलेला कोळी बांधव त्याच्या स्वतंत्र शैलीमुळे तो कुठल्याही राजवटीशी एकत्र झाला नाही। पण आज तुम्ही मुंबई म्हणा, गुजरात म्हणा किंवा अजून कुठले कोळीवाडे, भले शहरात हे कोळीवाडे असले तरी या कोळीवाड्यांचं एक वेगळं अस्तित्व आहे आणि त्यांची एक स्वतंत्र जीवनशैली आहे। आणि या दसऱ्याच्या निमित्ताने आमच्या अर्नाळ्यात कोळीवाडीतील कोळी बांधव म्हणजे कालिका मातेचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा आपल्या बोटीवर येतात आणि आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत स्नेहभोजन केलं जातं। म्हणजे हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला सगळी अगदी बोटीवर लाईव्ह तळलेली मच्छी असेल आणि मग बोटीवर रंगलेला गरबा असेल किंवा मग सगळं ते डीजेवर नाचणं असेल, एक वेगळी अनुभूती आहे मित्रांनो। बघाच, मी उरला सोडायला घरी गेलो होतो दर्शन झाल्यानंतर आणि आता खास आपला सेकंड पार्ट असेल साई लक्ष्मी बोटीवर आणि कशा प्रकारे कौटुंबिक स्नेहसंमेलन चालू केलं जातं हे मला घेण्यासाठी बोट आली होती। थोडा त्रास आणि आता निघालेलो त्या साई लक्ष्मी बोटीवर। सगळं आता प्रत्येक बोटीवर जवळपास सगळं तुम्हाला दिसतंय। सगळे बोटीतली भाग आहेत, सगळे त्यांची चाललेली आहे, सगळे एन्जॉय करत आहेत। आता मस्त मच्छीचा खमंग वास सुटलेला आहे सगळ्या बोटीवरून। बोटी हेल का वेगळी आहे साई लक्ष्मी बोट। मला वाटतं तिथे मगाशी तिकडे लँड केली होती, तिकडेच आहे किनाऱ्यावर किल्ल्याच्या मधोमध आता हा सगळा मित्रांनो, जेवण तयार आहे, पण ज्या समुद्र सागराच्या साहाय्याने सिंधू सागरा साहाय्याने आपलं पोट भरतं त्या सिंधू सागराला पहिला नैवेद्य अर्पण केला जातोय आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं स्नेहभोजनाला सुरुवात होणार आहे। हा सगळा भावनिक प्रसंग आहे। माझं काय नाही जेवणाचं, ती पोरी फेकली ती ना तुमची 12 वाजेपर्यंत येतो सर, ती फेकली ते पुसते सगळं फायदा
तुम्ही काम नाही करत आहे, एकटेच काम करताय. अर्नाळा समुद्रकिनाऱ्याच्या दक्षिणेकडे होतो आणि तिथून काही अर्ध्या तासापूर्वी वाऱ्याला सुरुवात झाली आणि बोटेही हिलकावे घेऊ लागली. त्यामुळे आपण आता उत्तरेला आलो आहोत की जरा वाऱ्याचा प्रभाव कमी होईल, जरा वारा कमी जाणवेल आणि बघूया. तुम्ही काय खाल्लं की नाही? उलट ते मध्ये बरवतं उलट ना. हा तीच खातं नाही. हां हां. मित्रांनो, आता हा जो सगळा डॅन्स डीजेवर डॅन्स सुरू आहे आणि आता आम्ही ह्याच्या मागे आमच्या कोळी बँडची म्युझिक वापरणार आहेत. म्हणजे थोडंसं तफावत होईल तुम्हाला हे सीन बघताना, आवाज आणि हे दृश्य बघताना, पण आपल्या चॅनलला स्ट्राईक येऊ शकतो. त्यामुळे आम्ही दुसरं म्युझिक वापरलेलं आहे. म्हणजे आम्हाला सांभाळून घ्या.
दादा जेवले तुम्ही? सगळे बाकी ही मंडळी येऊन शांत झालेली आहेत. कशाला ही झोपलीच नाही ना? तिचा स्टॅमिना खतरनाक आहे. तिला आज बघा जर सर्दी, वाऱ्यामुळे तिला सर्दी होईल. हां, वाऱ्यामुळे सर्दी होते. थांबायचं नाही. तू वाद फटक इकडे मन वळल्याशिवाय थांबायचं नाही. काय रे पम्या, काय अजून काय खायचंय तुला? बोल. आमच्या पोटीत कमी नाही मिळत. अजून काय खायचंय बोल तुला. हा, सगळ्यांना माफ आहे. सगळं आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत 3:30. मला वाटतं वर्षातून एकदाच जेवत असेल ना बोटीवर दसऱ्याच्या दिवशी? नाही, 2-3 म्हणजे जेवायला अजून काय असते? जेवायला म्हणतो मी, जेवायला. चला, हा कुठे होती? लेट झाले का तुम्ही? लेट झाले नाही. आता सगळ्या म्हणजे ऑलमोस्ट मुरकी कडली का? ओळखते का? मला नाही. ओके. ऑलमोस्ट आता सगळे जेवायला लागलेले आहेत. शेवट नंबर प्रमोद पोर आहे. प्रमोद दादाचा पोर? हो. शेवट नंबर. किती वर्षाचा आहे? किती महिने? 6 महिने. तर 6 महिन्यांची 2 बाळ आहेत आता आमच्यासोबत बोटीवर. तुम्ही दसऱ्यालाच येत असतील ना का जेवायला? असं दसऱ्याला वर्षांनी एकदाच? हां, पण जेव्हा पूजा असते तेव्हा बोटवरती असते. चला, लाटांवर खेळकावे घेत एखाद्या पाळण्यात बसण्यासारखं बसून जेवणाची अनुभूती घेणं हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. पण एखादा नौका असला तर त्याच्या पोटात मळमळायला लागेल.
चला जे लोक हां अजून 3:45 वाजले तरी अजून आमचं काम थांबलेलं नाही. फ्राय करायचं आणि म्हणजे पुन्हा एकदा कधी हे फक्त लसूण आणि मीठ बरोबर की नाही. लसूण आणि मीठ पण ह्याची चला ऑलमोस्ट 4:30 वाजलेले आहेत आणि आता ही काही आता या महिला आहेत त्या घराकडे प्रयाण करणार आहेत आणि पुरुष मंडळी यांच्या एक तास जेवल्या का ग तुम्ही. आवरावर सुरू आहे. आजचा दिवस कसा गेला तुमचा. नाचायला नाही मिळालं असं आहे. पण आता एक दिवस तुम्ही दसऱ्याच्या निमित्त कुटुंब सगळं येतं कसं वाटतं तुम्हाला. हे बोटीचा त्रास होतो काही नाही. आज 10व्या दिवशी उपवास कपला. आज गुरुवार होता. आज काय खाल्लं तुम्ही. शाकाहारीच खाल्लं. माझा आज सुटला उपवास पण नाही जमलं शाकाहारी. ऑलमोस्ट निघायची तयारी सुरू आहे यांची महिला. आनंदात आहे म्हणजे खरंच दसरा हा सण आनंदाचा. सुस्ती आले मग आता चालत जाते ना मामाच्या वाडी. जायची फायबर आहे का. हा फायबर आहे. जायची तयारी झाली. हां झाली ना. तुम्ही किती वाजेपर्यंत थांबणार. 7 पर्यंत. दरवर्षी येतात. तुम्ही काय जॉब करता कुठे जातात. दरवर्षीप्रमाणे सणाला साजरा असतो ना. सण साजरा करतो त्यासाठी निमित्ताने सुट्टी मिळते का दसऱ्याला. भेटते. सुट्टी काढून पण घेतो. तू काय करतो रे. हां बीबी आहे. मग आता काय करतो सध्या. आता मच्छीचा बिझनेस करतो. म्हणजे नक्की काय. मच्छी कुठून आणतो होलसेलमधून. नायगाववरून. आणि विकायला कुठे जातो. आपल्या आणणारच. आणि प्रॉफिट कसं आहे. चांगलं आहे ना. नाही चांगला मिळतो म्हणजे मी तर म्हणेन ना मुंबईला जाऊन 15-20 हजार पगार मिळवण्यापेक्षा ना आपल्याकडे बरोबर ना ते धक्के बिक्के खाण्यापेक्षा 15-20 हजारासाठी मला वाटत नाही की मुंबईला जायला पाहिजे. काहीच गरज नाही. तो काय करतो. ही बोटी कुठल्या बोटीत. तुझी बोट आहे. ओके. तुझं शिक्षण काय झालं. 12वी. मग जॉब का नाही केलास. जॉबच्या मागे ट्रेनचे धक्के खाण्यापेक्षा स्वतःचा धंदा केलेला म्हणजे सॅटिस्फाय आहे का. त्याला वंशावळ पुढे वाढवायचं. एक्झॅक्टली टिकला आपला व्यवसाय. आपणच व्यवसाय सोडला तर मग टिकणार कसा. टिकवला पाहिजे. म्हणजे बाकी म्हणजे सांभाळायला पाहिजे. एखादी बोट असणं म्हणजे एखादी कंपनी असण्यासारखं आहे. लक्षात आलं की नाही. बरोबर की नाही. म्हणजे आपण त्या ह्याच्यात नाही राहायचं आणि आपल्या ह्या धंदा टिकला तर आपण टिकू नाही तर संपलं सगळं.
तर ऑलमोस्ट आता घरातल्या किंवा महिला होत्या किंवा मुली होत्या त्या आता निघालेल्या आहेत आणि मुलं आहेत ती तुम्ही निघाले काकांना पण चालवलं का कशाला आता मुलंच फक्त तुम्ही म्हातारे झाले यांची इच्छा पूर्ण झाली. चला ही मंडळी आता निघालेली आहेत घरासाठी. तू पण चालला विरारला देवी विसर्जन. सगळी म्हणजे महिला किंवा ज्या मुली होत्या ते निघाल्या सगळी ज्येष्ठ मंडळी निघाली आणि आता ही सगळी तरुण मंडळी आहेत त्यांची मित्रमंडळी असतील. आता त्यांचा जल्लोष मला वाटतं किती वाजेपर्यंत चालणार रे 7, 8, 9. अरे पण मी पण नाही म्हातारा झालो मला पण आवडेल. आज कच्चो चला तर मी आता ऑलमोस्ट गौरी गणेश बोट आणि साई लक्ष्मी बोट जी आपलीच बोट आहे आणि त्या बोटीवरून आपण कसा बघितला ऑलमोस्ट आता सूर्यास्त होत आलेला आहे पण अजूनही जोश जल्लोष तोच आहे. Oh
नव्याने होणारे कोस्टल वे, नव्याने होणारी बंदरं आणि ह्याने सगळा आता भूमिपुत्र हा उद्ध्वस्त होतोय मित्रांनो. आमच्या कोळीवाड्यात तुम्ही जर आलात तर तुम्हाला एकत्र कुटुंब पद्धती बघायला मिळेल. जसं म्हणतात की शेतकऱ्यांचे आईवडील वृद्धाश्रमात जात नाही, तसे आमच्या कोळीवाड्यातील आईवडील म्हणजे घरातली वृद्ध माणसंही वृद्धाश्रमात जात नाही. म्हणजे घरातली 70-80 वर्षांची म्हातारी असतील त्यांच्या सेवा करणाऱ्या त्यांच्या सुना आहेत. भांड्याला भांडं सगळ्याकडे लागतं. पण आज हा तुम्ही हा बोटीवरचा सोहळा पाहिला. संपूर्ण कुटुंब आणि त्या खलाशी असतील त्यांची कुटुंब एकत्रितपणे सहभोजनाचा आस्वाद घेत आहेत. मित्रांनो, हे कुठेतरी टिकलं पाहिजे, ही लोकसंस्कृती टिकली पाहिजे. असा व्हिडिओ कसा वाटला आणि लोकसंस्कृती टिकवण्यासाठी काय करता येईल हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचं कोलियाचं बोलिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.